लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशीच मी आणि ज्ञानू निघालो होतो माहेरी जाण्यासाठी. सगळ्यात अगोदर तर सकाळीच आम्ही निघालो, कारण यावेळी ना माहेरी जाण्याची ओढ काहीतरी वेगळीच होती. कारण साधारण 6 महिने झाले आम्ही दोघीही आईकडे गेलो नव्हतो. आई आणि पप्पाच अधूनमधून पुण्याला यायचे आणि त्यामुळे भेट व्हायची, त्यामुळे ते राहूनच गेलेलं. पहिले तर ज्ञानूकडे गेले, कारण तिला घेऊन नंतर जायचं होतं. दरवेळी आमचं ठरलेलं असतं की पहिले जाताना हे सोडवायला येणार आणि घ्यायला दाजी येणार. आज पाडवा होता म्हणून ज्ञानूनी दाजींचं औक्षण केलं. सोबतच आरोग्यप्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा घरच्यांचं औक्षण करतात, म्हणून ज्ञानूने त्यांचं सुद्धा औक्षण केलं. सगळ्या घरच्यांना बाय बाय बोलून ना आम्ही परत पुढच्या प्रवासाला निघालो. सावी जेवढी शांत पहिले वाटत होती ना, तेवढीच आता खतरनाक झाली आणि हे सुद्धा आम्ही ना इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं. त्याच्यानंतर पिकू आज शांत होता, पण मला यावेळी खूप जास्त त्रास झाला होता. मग वाटेत थोडंसं काहीतरी खायचं म्हणून परत आम्ही मिसळ खायला थांबलो, जी की एकदमच बकवास होती. इथे एवढा शांत निवांत रोड बघून ना खरंच ट्रॅव्हल करायला थोडंसं बरं वाटत होतं. आईकडे जाऊन पोहोचलो. आईच्या हातचं मस्त जेवण केलं. आईला असं झालं होतं की काय वाढू आणि काय नको, आणि प्रत्येकच आईला माहेरी मुली आल्याच्यानंतर हे असं होत असेल. संध्याकाळच्या वेळेला मामाला बाय बाय करवत नव्हतं, पण तरीसुद्धा तो ऑफिसला गेला आणि त्याच्यानंतर असे या दोघींची मस्ती करत करत आमच्या दिवसाचा शेवट झाला. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.